ही कथा उपयुक्त आहे. कोण सूत सांगायला लागले कोणाला शंका देताना. आणि ऐकून घ्या, 88,000 ऋषी बसलेले आहेत. आपल्याला हेच करावं लागेल, भागवत पुराणाचं चिंतन करावं लागेल. आणि करत असताना 7 दिवसात करावं लागेल. उपवास नाही झाला तर 3 टाइम जेवण करा. पण ही कथा एकाग्र मनानं ऐका. का मूर्तीसारखं करू नका. पोटात उतरवून घ्यायची कथा आहे. पिबत भागवतम रसमालयम. मग म्हणायला लागले, प्रश्न विचारले. कोण? सौनकादी ऋषी म्हणतात, कोणाकोणाचा उद्धार झाला, का झाला, कशासाठी झाला. पण सांगत असताना भक्तीचा महात्म्याचे वर्णन केलं. भक्ती काय आहे, ही भक्ती कशी करावी लागते आणि कोण भक्ती आहे. महर्षी नारदांनी नारायण नारायण म्हणत असताना मृत्यू लोकावर आले आणि विना वाजवत असताना नाराज अंतःकरणाने दिसायला लागले. सुतांनी विचारलं, आजकाल तुम्ही भरपूर नाराज दिसता महर्षी, काय कारण आहे तुमच्या नाराजीच्या पाठीमागे? काहीतरी कारण आहे, तुम्ही अगदी प्रफुल्लित दिसत नाही. तेव्हा सांगितलं, महाराज काय सांगावं म्हणले. मला एक गंमत दिसली या मृत्यू लोकावर. मी जेव्हा आलो तेव्हा मी प्रयागला गेलो, काशीला गेलो, रामेश्वरला गेलो, श्रीरंगला गेलो, चौकड गेलो, पण गंमत एक अशी झाली, मला कुठेही समाधान वाटलं नाही. आणि ज्यावेळेस मी वृंदावनाच्या ठिकाणी आलो आणि त्या गंगेच्या ठिकाणी जेव्हा मी आलो, त्या ठिकाणी मला एक स्त्री भेटली. आणि ती स्त्री तरुण होती आणि तिच्या मांडीवर वृद्ध पुरुष होते आणि अनेक स्त्रिया तिच्या सेवेला होत्या. आणि मी तिच्यापासून येत असताना त्या स्त्रीने मला बोलावून घेतलं. काय म्हणून बोलावून घेतलं? भो साधो क्षणम तिष्ठ. हे साधो थोडं थांबा, जाऊ नका. कारण जी माझी व्यथा आहे त्या व्यथा दूर करायच्या आहेत. आणि त्या व्यथा जर दूर करायच्या असतील तर त्या काय कोणाच्या नव्हतील? संतापासूनच व्यथा दूर होतात, इतरांच्या व्यथा दूर होत नाही. तुम्ही संत आहात, माझ्या परम भक्तांना तुम्ही मला मिळालेले आहात. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, माझी विनंती ऐकून घ्या. महर्षी नारदांना सांगितलं, तुमची माझी ओळख नाही आणि तुम्ही मला संत म्हणता. तुम्ही तर मला आधी अगोदर पहिलं सांगा. ती सांगायला लागली, माझं नाव भक्ती आहे आणि जे माझ्या मांडीवर झोपलेले आहेत ते माझे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य आहे. मी भक्ती तरुण आहे, पण माझे जे पुत्र आहेत ना, माझ्याच पोटी जन्माला आले. आज ते म्हातारे झाले, दुरस्त झाले आणि ते असे गुंज झाले की त्यांना इतकी कमकुवत अवस्था झाली की त्यांना चलता सुद्धा येईना, झोपू नयेत माझ्या मांडीवर. काय करावं? मी आई असून तरुण आहे आणि माझ्या पोटी जन्मून ते वृद्ध झाले. यांना उठवायचा काहीतरी उपाय सांगा महाराज. आणि या स्त्रिया कोण आहेत? ह्या गंगा आहे. त्या सर्व स्त्रिया शक्ती आहे, मुक्ती आहे, सगळ्या स्त्रिया माझ्या सेवेला आहेत. पण मला सूचना असं झालंय, काय करावं लागेल? तुम्ही कुठून आलात? मी द्रविड देशातून आले, गुजरात मध्ये थांबले. तिथे थोडासा मला मान सन्मान मिळाला आणि माझा जन्म त्या द्रविड देशामध्ये झाला. महाराष्ट्रात मला थोडा कुठेतरी जागा मिळाला, पण वृंदावनामध्ये मात्र माझा वाहवा चालू झाला. मी पुष्ट झाले, मला चांगलं वाटलं, सुख वाटलं, आनंद वाटला. पण काय करावं? हे जे पुत्र आहेत ना, ते जर्जर झालेले आहेत, अजिबात त्यांच्यामध्ये ताकद नाही. काय करावं लागेल महाराज? असं सांगत असताना महर्षी नारदांना सांगितलं, भक्ती तू असा धीर सोडू नको. तू ज्या ठिकाणी राहशील त्या ठिकाणी भगवान परमात्मा मी येतो असं आश्वासन दिलेलं आहे कलियुगाला. ज्याने भक्ती करेल तिथे भगवान परमात्मा घर चालून येतात. पण भक्ती काय करावी लागेल? नामाचं चिंतन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देव भेटे. कलियुगामध्ये नामाचं चिंतन करावं लागेल आणि नामस्मरण केल्याच्या नंतर भगवान परमात्मा भेट देतात. अजिबात घाबरू नको, मी याला उठवायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारच्या अवस्था मी बोलून आलो. सुधाला सांगायला लागले, काय मार्ग काढावा लागेल?